कोल्हापुरातील पट्टण कोडोली इथल्या विठ्ठल बिरदेवाची यात्रा सुरू होते। या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संख्येने भाविक येतात। तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकासह या यात्रेची सर्वत्र चर्चा असते। कोल्हापूरमधील अनोखी पट्टण कोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा ही प्रसिद्ध यात्रा आहे। या यात्रेसंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। पाहूयात। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली बिरुदेव आणि विठ्ठलाची अशी एक आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलानंतर महाराष्ट्रातली सर्वाधिक भाविक येणारी अशी यात्रा हातकणंगले तालुक्यातल्या ह्या प्रसिद्ध अशा यात्रेमध्ये तुमचं मी स्वागत करतो। अत्यंत विलोभनीय अशा पद्धतीचे दृश्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असलेले भाविक गोवा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या ठिकाणच्या आलेल्या या भाविकामध्ये मुख्यत्वे धनगर समाजाचे बांधव जरी अधिक संख्येने असले तरी 18 पगड जातीसाठी प्रसिद्ध असलेली ही यात्रा, ज्या यात्रेचा मुख्य संदेश आहे अहिंसा परमो धर्म, अर्थात अहिंसा सगळ्यात महत्त्वाची। बिरुदेव आणि विठ्ठल हे कर्नाटकमधल्या हुक्केरी इथं असताना दोन धनगर बांधवांनी त्यांना दूध पिण्यासाठी दिलं। एका बांधवाच्या हातामध्ये मेलेला ससा होता आणि मग बिरुदेव आणि विठ्ठलांनी सांगितलं की हे आपल्याला करायचं नाही आहे, अहिंसा महत्त्वाची। आणि म्हणून या संपूर्ण यात्रा काळामध्ये जो 4 दिवसाचा महत्त्वाचा सोहळा आहे, त्या सोहळ्यामध्ये कुणीही या गावामध्ये मांसाहार करून येत नाही। एक विलापनीय दृश्य तुम्ही NDTV वरती बघत आहात।